देवा तुझे सकला देवकी सुतं परमानंद कृष्णं वन्दे मुखं करोति वाचालं पंगुं लडीते यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्र विनायकं भक्तावासस्मरे नित्यं मायूरकामान्तसिद्धिं प्रथम वक्रतुण्ड च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमच षष्ठम विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथा नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजाननं द्वादशेतानि नामानि त्रिशन्येन पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकर प्रभु विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रा मोक्षार्थी लभते गति। हे मेरे गुरुदेव करुणा सिंधु करुणा
नासनम गुरु कृपा केवलम अजान बोध गुरु कृपा केवलम विजाति मंत्र महाराज की जय। जगाच्या उत्पत्ती स्थिती लयाला कारण अखिल विश्वाची चेतन शक्ती जली स्थली काष्ठी पाषाणी भूतल तेज समीरखम काष्ठादिकी असे वर्णा स्थावर जन्म व्यापुनितो परमात्मा दशांगुली सर्व प्राणी मात्राच्या घटाघटामध्ये रोमारोमामध्ये दशकाद्वारामध्ये स्थित प्रज्ञ असून चैतन्य सुप्राण प्रकाश देणारा अखिल विश्वाचा महिमा परमपिता परमेश्वर या माऊलीच्या कुशीमध्ये अखिल विश्वाच्या माऊलीला आहे जी माऊली आपल्या कुशीमध्ये अखिल विश्वाला धारण करून सर्व विश्वाचा पाळणा गुलाब करतो आहे अशी अखिल विश्वाची आदिशक्ती परमपिता परमेश्वर विठ्ठल रखुमादेवी बाबा वासुदेव बाबा खिडीकर माझा या संस्थांचे संस्थापक आमची गुरुरावली आदरणीय वंदनीय सद्गुरु विदेव मोतीराम बाबा जगावंदने जगोद्धाराकरिता संत वाङ्मयातून ज्याचा अवतार कार्य झालेला आहे संत सज्जन
मायबाप गुरुजन जपी तपी योगी ऋषी मुनी इष्ट देवी देवता सर्वच या क्षेत्रामध्ये विराजमान असणाऱ्या इष्ट देवी देवता सर्वांना वंदन करून नतमस्तक होऊन आज माझ्या व्यासपीठावर माझ्या आग्रहास्तव आमचे वंदनीय आदरणीय सदैव माझ्या मंदिरामध्ये आपुलकीचं घर घेऊन सदैव विराजमान असणारे माझे परमश्रेष्ठ महान तपस्वी संत भागवतकार आमचे गिरीपती बाबा त्यांची सहयोगी भजन पार्टी बाकी फार सुंदर आहे त्यांची माझी आहे असं नाही तर म्हणा बाबाजींना आपल्या पार्टीचा काही सांगला नाही माझी पार्टीचा पण या पार्टीमध्ये एक वास्तव मात्र आमच्या गणपत तो वास्तू कसा म्हणाल त्याचा परिचय करून देतो तुम्ही आमच्या मंडळातल्या सदस्य कीर्तनकार शामिल होऊन आमच्यामध्ये प्रेमरस पाणी बांधतात निर्मलाबाई नागपूरचा हा निर्मलाबाई नागपूरचा एक सुपुत्र आहे जो की आशीर्वादी उभाव परिचय देऊन द्या आपला फार सुंदर लेकरू आहे बस माझ्याकडे आणि 5-6 वर्षाची आधी विनंती केली होती थोडीशी बाबाजी मी तुमची साथ करू इच्छितो पण मी माहिती आहे तुम्हाला 5-6 वर्ष भागवताचे कार्यक्रमच बंद केले शेवटी माझ्याकडे एक शब्द टाकला होता बाबाजी माझं ऐकून ऐकले बरोबर बघा या वर्षापासून आज तो दिवस एक रूप झाले एक इशू झाले बंधू भगिनी भाविक भक्तांचे जेव्हा निघून जातात निसर्गाच्या पलीकडे जाऊन अदृश्य होतात स्वरूपामध्ये लीन होतात तेव्हा त्यांची आठवण येते माहिती तुम्हाला श्यामकलाबाई निर्मलाबाई निघून माझ्या पटामध्ये त्यांना बसवण्याचा प्रयत्न केला फार सुंदर उत्कृष्ट केलं त्या गाय मृत्यू लोक नाही हे गेले आधी जाणार पण खाण्याच्या आधी म्हणावे पणी खिडकी रूपे उडावे आणि बाबा काहीतरी जगासाठी करून कारण हा मृत्यू लोक आहे प्रत्येक जीव काही कारण घेऊन या मृत्यू लोकांमध्ये आला आहे आणि त्याचं कारण जर म्हणाल आया
गर्भवास में प्रकट किया बाजू मैदान को दे बाजू मैदान को दे बाजू मैदान को दे मार आते उतर गया धीरे थोड़ा धीरे आया रे कोठाळ्यामध्ये जेव्हा यातना झाल्या नाका तोंडामध्ये दुर्गंधी यायला लागली तेव्हा देवा मातेच्या उदरातून प्रभूला केली प्रार्थना देवा मला बाहेर काढ देवा बाहेर निघण्यासाठी इकडे फिरतो तिकडे फिरते तिकडे ज्याच्या वेळी तुला वेळ पडते त्या वेळी देवा 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 धाव पण ते वेळ निघून गेली की मात्र देवाकडे ढुंगून पाहत तू विनंती करतोस मी तुला बाहेर काढतो करारनामा देवाने चित्रगुप्ताच्या हस्ते प्रत्येक जीवाचा करारनामा घेतलेला आहे 9 महिन्याच्या गर्भात देवा मी तुला विसरणार नाही देवा पूर्वी फजीती कर प्रभु अब याद तेरी हमको तो खबर भूल जाए देवाने तुमची जमानत करारनामा लिहून चित्रगुप्ताच्या खात्यामध्ये ठेवलेली आहे देव म्हणतो नीट बाहेर तर विसरू नको परंगी लागता बाजू रात्री अरे हम आईच्या उदातून निघताना दोन हाताने डोकं धुवून देवाला विनंती करून डोक्यावर दोन्ही हात टाकायच्या उदातून आणल्या डोकं बाहेर पण इतका प्रेमान जीव आहे बाहेर पडता बरोबर सुखो देखो हमारे
भटकला 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 आणि त्या भटकलेल्या जीवाला मार्ग मिळण्यासाठी शास्त्र 18 पुराण आवर्जून सांगतात माय बापो अरे संसार करा प्रपंच करावा नेमका करू नका असं नाही म्हटलं साधू बना जोगी बना भिकारी बना वनवासा नाही 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 अशोनिया ग्रस्त आश्रमी लक्ष जयाचे सोहम ब्रह्मी तोची होय जगाचा स्वामी सत्य सत्य भगवान शंकरांनी पार्वतीला उपदेश दिलेला आहे प्रपंच करावा नेटका विसरू द्यावा ना अरे त्याचा प्रपंच फाटला त्याचा देवाला दिलेल्या वचनाची पूर्ती करायची असेल आपला प्रपंच आणि परमार्थ दोन्ही गोष्टी लाभ सुफलाम करायच्या असतील तर एकच करा लेतार हरी नाम आया तेरे वही काम काय तुम्हारे नादान छोड़ दिए नाम काय तुम्हारे नादान छोड़ दिए चांगले खायला प्यायला शेतीवाडी घरदार नातू पंतू बायको लेकर सुना सर्व ठीक आहे पण भविष्यात कोणाचं काय होईल कोण दिवस येईल कशा कोण जाणतो आणि ज्यावेळी मनुष्य संकटामध्ये पडतो त्याच्यावर आघात येतात दुःखाचे डोंगर कोसळतात त्यावेळी मात्र सुख
सनातन धर्मामध्ये जगविख्यात रामायण, महाभारत, भागवत पुराण, एवढं मोठं हस्तिनापूरचं राज्य, कौरव झाले, पांडव झाले, पण ज्यावेळी प्रसंग आलं एवढे मोठे पाचही पराक्रमी बलशाली, जगामध्ये ज्याचे नाव लौकिक आहे असा धर्मात्मा, धर्मराज, अर्जुनासारखा धनुर्धारीवान, भीमासारखा गदाधारी, नकुल सहदेवासारखे विद्वान, पाच पती साथीला आहे. कुणी महासती आणि पाच तत्वातीले आणि ज्यावेळी पांडव शकुनी नामाच्या नकली कपटी भाषेमुळे हल्ले धृतामध्ये, सट्ट्यामध्ये हस्तिनापूरचं राज्य खोवलं. पाच पांडवही पणाला लावून टाकले. एकुलती एक पांचाली, पांचाल देशाची द्रुपद राजाची कन्या, ती पणाला लावली. एक कथा सांगतो काय घडलेला इतिहास आहे आपल्या भारतामध्ये. जेव्हा पणाली लावली तेव्हा दुष्टाचा दुष्ट प्रवृत्तीचा लोभ नावाचा तत्व आहे. प्रत्येकाच्या देहामध्ये दुर्योधन नावाचा लोभ, पापी पापी बहुताची तरे, क्रोधी तरे आनंद, पर लोभी करुणा तरे लोभी आनंद. तो दुर्योधन कसा लोभी होता, भगवान होते. ज्या भगवंताचा सारा अखिल विश्वचराचर गुणानुवाद करतो त्यावेळी भगवान त्यांच्या सानिध्यामध्ये साक्षात होते. भगवंताला वाटल्या भाव बंदगीमध्ये विग्रह होऊ नये. शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला दुर्योधना. अरे पांडव तुमच्या भाऊच्या दिशेला नाही जास्त देश तर नको देऊ, पण 5 भावांना 5 गाव तरी दे. लोक मी या पांडवांना तुमच्या डोका इतकी जागा देणार नाही. लोभाचा तो अंतर न करे कोणाशी, राजसी मानसी किती द्यावे तरी, किती द्यावे तरी लोभाची नपुरी बनते. लोभाच्या भारताचा काय इतिहास सुरू आहे आता, घोटाळ्यात लक्षात ठेवा. हे संत लोक आहेत म्हणून जग पृथ्वीवर आहे. पशु पक्षी किती किती तरी बरे. लोभाच्या कारणे राज्य बुडविले, झाले साधू. शेवटी काय करणार? दुर्योधन म्हणतो दुःशासना, पांडव हारलेले काचे, त्याचं राज्य गेलं. पांडव पणाला लावले. साची द्रौपदी ती माझी झाली, मी जिंकली गेला दिव्यामध्ये. तिला फारसं तोडत आहे. ती कहाणी पुराणातली नाही, तुमची माझी. संसार में क्या शौकिता हालत नजर में आ रही, अरे सुखो कभी देखा नहीं, मर कर मर गई. जाते हुए बूढ़े हुए कई मर गए, कुछ ना किया. दुर्योधनाच्या आदर्शानं दुःशासन गेला.
द्रौपदी आपल्या महालामध्ये रजस्वला विंटाळच्या अवस्थेमध्ये होती. दुष्ट प्रवृत्तीचा हा काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, षड्रिपू जे आहेत ना, हे एवढे खाऊन बसलेले भोड्या भाबड्या जीवाला हे जगूच देत नाही. द्रौपदी, चल. हस्तिनापूरचा राजा दुर्योधन याने तुला सभेमध्ये बोलावलेलं आहे. ते हात जोडते दुःशासना. मी श्याम जाऊन नाही येऊ शकत. तेथे माझे वडीलधारी लोक आहेत, कृपाचार्य, भीष्माचार्य, द्रोणाचार्य गुरु लोक आहेत, माझे सासू सासरे आहेत. आणि एवढ्या हस्तिनापूरच्या पवित्र व्यासपीठावर मी या अशा विंटाळच्या अवस्थेत नाही येऊ शकत. द्रौपदी, राजाचा हुकूम आहे, तू येत नाही म्हणे. नाही. धरलं तिचे हात दोन्ही फरकत, डोक्याची वेणी. एवढ्या मोठ्या द्रुपद राजाची कन्या बघा काय अवस्था, कोण दिवस येईल कसा कोण जाणे. चल, फरकत ओढत 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 दुर्योधन, द्रौपदी, आता तुझ्यासाठी खाली जागा नाहीये. हे माझ्या मांडीवर बैस. तू आता माझी पट्टराणी झाली आहे. द्रौपदी बिचारी लज्जित, कठीण समय येता कोण कामाशी. यावेळी द्रौपदी धृतराष्ट्राकडे पाहिली. गांधारीकडे हात जोडून पाहिला. सभेमध्ये कुंती होती, सासू होती. एवढं झालं पण कृपाचार्य, भीष्माचार्य, गुरु द्रोणाचार्य पाचही पांडव होते. सर्वांनी खाली मांडलं. कथा सांगण्यासाठी जेव्हा एखाद्या जीवावर ही घटना किंवा ही परिस्थिती बितते त्यावेळेस खरोखर इकडे जाते, तिकडे जाते, गुरुकडे जाते, शास्त्रीकडे जाते, सासूकडे जाते, पांडवांना विनंती करते, राजा धर्म तू तरी अर्जुना, भीमा, द्रौपदीला वाटलं आता या जगाच्या पाठीवर येते मायके दुःखाचे जाणते नाही आदी अंती अवसान. जेव्हा सर्वांची मान खाली गेली त्यावेळी मात्र द्रौपदीला आठवलं, अजूनही माझा पाठीराखा, अजूनही माझा सखा, अजूनही माझा बंधू, अजूनही माझा हितचिंतक. अंधकारी तैसा हरित्या दुःशासन कपडे घेतले आहे. सारी सभा खाली मान टाकून बसलेले. द्रौपदी म्हणते, परमेश्वरा आता जे व्हायचं शेवटी तू आहेस. त्यावेळेस द्रौपदीने डोळे मिटले. करुणा Bye.
करेल, तो मदत करेल, तो माझा आसरा देईल, तो मला संकटातून सोडवेल म्हणून टाळं फोडते. दुर्योधन दुःशासना पाहत असतात. तिला लग्नाला वस्त्र येईल. द्रौपदीला वाटलं आता जिवंत राहून काही अर्थच नाही. झाली माझी तर वाटून इज्जत आली त्या गुरुजनामध्ये, वडीलधारी सासू सासऱ्यांमध्ये, एवढ्यामध्ये भर सभेमध्ये. तर परमेश्वरा, कृष्णा, बस तुझी माझी अंतिम इच्छा. उद्या मला म्हणू नको द्रौपदी, माझा साथ सोडून गेलीस, भावाला विश्वास उद्या म्हणू नको. आणि पुन्हा द्रौपदीनं डोळे मिटले आणि शेवटच्या म्हणते रुक्मिणी, देवा तुम्ही किती निष्ठुर. अरे तुमची लाडकी बहीण विचारली, एवढा नाव तुमच्या आकार करते, करुणा करते, तुम्हाला आवाज मारते देवा. किती निर्दया. म्हणतात रुक्मिणी, जात आतापर्यंत तिला सासू सासरे दीर आसरे नव्हते, गुरु लोक आपले लोक दिसत होते, तोपर्यंत ती मला बोलवत नव्हती. पण आता सर्वांनी जेव्हा धार शस्त्र सोडले, खाली मान टाकून निर्लज्ज झाले, तेव्हा तिला वाटलं आता एका परमपित्या परमेश्वराशिवाय माझा वाली या जगात कोणी नाही. आणि त्याच वेळी प्रभू हस्तिनापूरच्या सिंहासनावर येऊन, द्रौपदी चिंता करतो, पाठीशी उभा आहे. दुशासनाने किती वस्त्र वेगळे, पण प्रभूने एवढे वस्त्र पुरवले, एवढे वस्त्र पुरवले की द्रौपदीची इज्जत लाज तर जाऊ द्या,
सूर्यासारखी चांदणीसारखी तेजस्वी दिसायला लागली. त्यावेळी मात्र कौरव पांडव गुरु तिच्याकडे मोठ्या स्नेह वात्सल्याने पाहायला लागले. बापरे, आजही कथा कहाण्या ज्या सांगितलेल्या आहेत त्या आपल्या जीवनामध्ये उतरवण्याच्या उद्देशाने आपल्या समर्थांनी लिहिलेले आहेत. आपल्यावरही जेव्हा असा आघात प्रसंग येईल आहे, प्रत्येकाच्या पाठीमाग काही नाही काही व्याधी आहे. मी तुम्हाला चांगला दिसतो, तुम्ही मला चांगला दिसता, पण प्रत्येकाच्या पाठीमाग काही नाही काही तरी जटिल दुःख संकट आहे. आणि या संकटातून मुक्त व्हायचं असेल तर आमच्या समर्थांनी एकच सांगितलं, बाबा तुका म्हणे एक करा हरी तुझ्या विना जीवा कंठे संकटातून मुक्त होण्यासाठी देवाची आराधना करायची असेल तर फार सुंदर कबीर महाराज आपल्या शिष्याला म्हणतात, बेटा झुमा झुमा
बेटा आगी ला दे, तंबाकू ला दे ठंडा पानी। रज तम सत्व, आगी म्हणजे तंबाखू म्हणजे रजगुण आहे, थंडा पाणी म्हणजे सत्वगुण आहे। रज तम सत्व आहे ज्याचे अंगी, अरे याचे गुण जगी वाय। तुका म्हणजे शुद्ध सत्वाचे सामर्थ्य, त्याच्यामध्ये शुद्ध चार जनों की महफिल बैठी, चिलम की अंतो सखा ब्रह्मांडाचा नायक, सर्व जगाची लाज राखणारा परमपिता परमेश्वर, टेकडी पर टेकडी ऊपर बैठा। स्थूल ते जाणारे, सूक्ष्म मानावे, कारण ते पाहावे फुले डोळा, महाकारण ते मसुरे प्रभा। अरे ओळखली पुन्हा त्याची मोक्ष प्राप्ती, नाही अको पर मोर बिचारा क्या करेगा, घर का लौटा आपल्या त्यामध्ये घर का लौटामध्ये मन आहे ना, की मन नाही माये, मनाची गती मोठी अटपटी आहे, मन की गती है पटी
अति झटपट लखेन घर का लौटा म्हणजे म्हणा मन के हारे हार है मन के जीते जी त्याला आवरा दबाई दे त्याच्या हातामध्ये आणि त्याच्या मार्गाने तो गेला तो तेथे पाया गेला म्हणो मार्गे गेला तो तेथे गेला बाग तेरा बगीचा तेरा मस्ती तेरी अरे भगवंतानी एवढा मोठा 3,500 नरदेह रूपी बाग जीवा अरे तुझ्या स्वाधीन केलेला आहे तुझ्या नद्याच्या बगीच्यामध्ये कोणती फसल काढतेस कोणता उत्पन्न काढतेस किती श्रीमंती किती वैभव जमवतोस हा तुझ्या हातात बाग तेरा बगीचा तेरा देवाने एवढा अधिकार दिलेला मछली तेरी नानी वासना पर गबरेने आत्मा वाह बाग तेरा बगीचा तेरा मछली तेरी नानी तुम्हारा थूतवा सारा जग शब्दानं भांडण करून राहिला साधू संत सुद्धा हा शब्दानं एवढा भांडण सुरू आहे त्यामध्ये भारतात अजिबात अमेरिकेमध्ये देशोदेशीचे लोक भारताचं अनुकरण करायला लागले पण भारत देशाचे मात्र लोक सनातन धर्म भागवत धर्म हिंदू धर्म सोडून फेका तुळशा फेका देव फेका फोटो बापरे काय आघात सुरू आहे या हिंदू धर्मावर आणि आम्ही मिट बंदराचे पिले पाहतो आणि सारा जग पोतीचे पोती जगाने लगे पोतीचे पोती जगाने लगे आज आमचे महान संशोधक तपस्वी ऋषीमुनी सांगून राहिले की बाबा ज्यावेळी 84 जीवलक्ष योनी निर्माण झाल्या त्याच्या शेवटी मनुष्य जन्म त्यावेळी मनो नावाचा एक पुरुष आणि शत्रुपा नावाची एक स्त्री या नरमादी निर्माण झाल्या आणि त्याच्यापासून एवढा समाज एकाच आई वडिलांची संतान पण आज जाती किती धर्म किती पंथ किती समाजामध्ये एकाच अवलादीमध्ये एकाच देवाच्या लेकरांमध्ये असा वाटोळा झालेला आहे की कोणी कोणाची ऐकायला तयार महायुद्ध सुरू झालेलं आहे महाभारत आहे आपल्या भारतामध्ये महाभारत याला कारण एकच आहे कमी नाही लाख कमा म्हणजे शब्द शब्दानं भांडण होतोय शब्दानं वादविवाद होतोय शब्दानं खानाखुणा होत आहे शब्दानं सासू सासऱ्यामध्ये नवरा बायकोमध्ये दीर भासऱ्यामध्ये बापा लेकामध्ये तुझा ताटीस शब्द संभाल के एक शब्द पूर्णातल्या मागे शब्द काय होणार अरे घरोघरी नानापरी नाही शब्दात तेच खरी तुमच्या घरामध्ये माझ्या घरामध्ये संसारी कर्मणाला येतो वेळोवेळा तुझा रे जाने आणि म्हणून आपल्या जवळ देवाने एवढी मोठी
कुरकुरे जाईल बाबाजी. तरी एवढी विनंती करते, माऊली एवढा त्रास करते, गर्भामध्ये साठवल्यानंतर देवा माझं बरं वाईट झालं तर चालेल, पण माझ्या गर्भाचं रक्षण कर देवा. तरुणपणाची वेळ आली, बायको घरामध्ये आली, विश्रांत झाला. आई बापाचा तिरस्कार, बायको म्हणेल त्या प्रमाणे वागायला लागतो. आणि म्हणून आमचे वंदने महाराज म्हणतात, माय बाप हो, अरे गुरु कोणाला म्हणतात, देव कोणाला म्हणतात, जगाच्या पाठीराजा कोण आहे म्हणतात. पहिली सेवा पाणी पितृ आज्ञा, नकरी अवज्ञा मातेची. त्यांनी सांभाळले गर्भी कष्ट घेता, अरे लहान्याचा केली सेवा त्या दासपणे त्यांचा होता. आई वडिलांचा श्राप दिला, तुमचा सत्यानाश होईल म्हणून 33 कोटी देव तुमच्या दरवाजाने नाचत असतील ना, पाणी भरत असतील ना, तर तुमचा भला नाही होऊ शकत. तुझ्या दासपणे त्यांचा होता श्राप, कोठेही शाप नको. आणि म्हणून मातृदेव भव पितृदेव भव वेदानी मी हात जोडून विनंती करेन, माय बाबो, आपण गृहस्थी आहोत, संन्यासी नाही आहोत. आपला कुटुंब आहे, परिवार आहे, सर्वांना सुखानं समृद्धानं जीवन जगू द्यायचं असेल तर क्या समझाए, क्या बताए, क्या समझाए, एक जगत के करके अंदर माल भरा है, फिर भी है कंगाल रे बाबा, फिर भी है
रामायणाच्या भागवताच्या अनेक देवीदेवतांच्या दृष्टांताला समोर ठेवून आपलं जीवन भविष्य उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करून नानाचा उद्देश करतात. पण कधी कधी शेवटी मला एकच म्हणावं लागते, भाग्याविना प्राप्ती नाही. जर भाग्याविना प्राप्ती राहिली असती तर एकाच अल्पशा संख्या, पण वेदाची ग्वाही आहे पूर्वश्रुताचा, पूर्वाभ्यासाचा. दास सद्गुरूचा आणि म्हणून सर्वांनी जरा एका स्वरात सुंदर माझे जाते गौरवी
Hare